तुलनेने खऱ्याखुऱ्या जेजुरीला नाही तर जय मल्हार ह्या मालिकेच्या सेटवर फिल्म सिटीमध्ये ह्या मालिकेचा भव्य दिव्य असा सेट उभारण्यात आलाय। चला तर मग थेट जाऊया सेटवर आणि जेजुरीच्या खंडेरायाकडून आणखी काही जाणून घेऊया। खंडेराय तुमच्या समोर आहे आता। माझ्या बरोबरच माझा परम मित्र, जो ऑन स्क्रीन सुद्धा परम मित्र आहे आणि ऑफ स्क्रीन सुद्धा परम मित्र आहे, असं म्हणजे अतुलनीय अतुल अभ्यंकर। नमस्कार, मी अतुल अभ्यंकर आणि हे जे आमचे परम मित्र आहेत हे आत्ता खंडेरायाच्या रूपात असले तरी यांचं मूळ नाव आहे देवदत्त नागे। ह्यांच्या मूळ नावातच देव असल्यामुळे ह्यांना खरं तर खंडेराय साकारताना फारसा त्रास होत नाही आहे। खूप उत्तमरित्या खंडेराय साकारतायत। आणि आमचे जे परम मित्र म्हणजे हेगडी प्रधान म्हणजेच अतुलनीय अतुल, हे खरोखर स्वभावाने एवढे गोड आहेत की त्यांना सुद्धा हा जो रोल करताना खरंच काही त्रास झाला नसावा। कारण हेगडी प्रधान हे एक अतिशय विद्वान, बुद्धिमान असं कॅरेक्टर आहे आणि ते प्रेमळ सुद्धा कॅरेक्टर आहे, जे खरोखरच अतुल आहेत। माझं मूळ कॅरेक्टर विष्णू आहे, जो हेगडी प्रधानच्या रूपात भूतलावर आलेला आहे। म्हाळसादेवी, बाणाई आणि खंडेराय यांच्या लग्नाप्रित्यर्थ, म्हणजे ते लग्न घडवून आणण्यासाठी। आणि आत्ता आम्ही ह्या सिरियलमध्ये, जय मल्हार सिरियलमध्ये आम्ही जे काही सीन्स करतो आहे, जे सीन आमच्यासमोर येतात ते खूप प्रचंड अभ्यासपूर्वक, प्रचंड विचारपूर्वक आणि खूप म्हणजे सखोल विचार करून जे काही सीन येतात। कारण म्हणजे विष्णू आणि शंकर यांचं जे रिलेशन आहे हे सर्वश्रुत आहे। ब्रह्मा विष्णू महेश आपण असं नेहमी म्हणत आलो। तर जी आमची कॅमेराच्या मागे जी केमिस्ट्री आहे तीच केमिस्ट्री आमची ऑन म्हणजे कॅमेरासमोरही आहे। पुढचं तुम्हाला देवदत्त सांगेलच। त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश, हे जी त्रयी आहे ह्याच्यामुळेच तर आपलं सारं विश्व साकारलेलं आहे। देवा, माझ्याकडून कुठलीही चूक घडली असेल तर क्षमा असावी। देवा, आपल्याला कल्पना असेलच की प्रधानजींच्या म्हणजेच माझे आराध्य श्री विष्णू नारायण यांच्या आज्ञेवरूनच मी नेवासे येथे म्हाळसा देवींकडे गेलो होतो। म्हाळसा देवी म्हणजे अन्नपूर्णा, समस्त सृष्टीची अन्नपूर्णा। त्यांची परीक्षा मी कशी पाहिन देवा? मुनिवर, हे तुम्ही जे काही सांगता त्याची काहीच आवश्यकता नाही। मायथॉलॉजिकल एखादी मालिका करणं हे खूप अवघड आहे, खर्चिक आहे, मेहनत खूप आहे। कारण तुम्हाला फक्त कॅरेक्टर्स सांभाळायला लागत नाही, तर तुमचे कॉस्ट्यूम सांभाळायला लागतात, तुमचं चांगलं लिखाण सांभाळायला लागतं, तसंच तुमचे सेट सांभाळायला लागतात। गेटअप्स तुमचे असतात, सगळ्यांचे वेगळे वेगळे गेटअप्स असतात, तेही तुम्हाला अत्यंत व्यवस्थितरित्या प्रेक्षकांसमोर प्रेझेंट करावं लागतात। त्यामुळे त्याच्या पाठीमागे एक खरंच खूप सखोल अभ्यास करून लोकांसमोर ते प्रेझेंट करावं लागतं। अगदी बरोबर। कारण हे जे लाईट्स आहेत ते सुद्धा त्यावेळचे थोडे भासावेत, तो काळ त्यावेळेचा भासावा, त्यासाठी सुद्धा लाईटचे बरेच प्रकार या इथे वेगवेगळे बघायला मिळतात, जे आमचे कॅमेरामन रुपेश तटकरी आणि तसेच त्यांची टीम साकारते आहे। आमचे जे दिग्दर्शक आहेत पहिल्यापासूनच कार्तिक केंडे सर म्हणा किंवा स्वप्नील वारके सर म्हणा, की सर म्हणा किंवा देशपांडे सर म्हणा, त्यांचं डिरेक्शन एवढं चांगलं असतं ना की प्रत्येक वेळी आम्हाला असं वाटत नाही की हा कठीण जाईल, म्हणून हे सगळं खूप सोपं वाटतं। पण हे सोपं नाही आहे, कारण ह्याच्या मागे जे काही बोलतो ना आपण, बॅकस्टेजला जी लोकं असतात तर ती सुद्धा खूप मेहनत करतात। अगदी स्पॉट बॉयपासून प्रत्येकजण येथे मेहनत करतं। आणि ह्या सगळ्यांचं जे काही ह्या इथे बेस आहे तो म्हणजे ही आमची जेजुरी। फिल्म सिटीमध्ये ही जेजुरी साकारली आहे। जशी पुण्याजवळ खरी जेजुरी आहे खंडेरायाची, तशीच या इथे प्रति जेजुरी म्हणायला काहीच हरकत नाही। आम्ही इथे प्रत्येकजण येतो ते आम्ही अगदी रोज सांगतो, आम्ही रोज जेजुरीला जाऊन येतो म्हणून। कारण या इथे ही जी आमची जेजुरी आपण बघतच असाल, या पाठीमागे तुम्हाला एक सुंदर अशी कमान दिसते आहे, सुंदर खांब दिसत आहेत। आणि हे जे काही तुम्ही बघताय हे पहिल्यांदाच झी मराठीवरून प्रेक्षकांना बघायला मिळतंय। ह्याच्या मागे आमचे परम मित्र आहेत, ते म्हणजे सतीश पांचाळ साहेब। यांचं जे आर्ट डिरेक्शन आहे ते खूप चांगलं आहे, म्हणजे तोड नाही, बोलतात ना की अतुलनीय म्हणायला हरकत नाही त्याला।
एवढं सुंदर त्यांनी या इथे जेजुरी साकारली आहे. जय मल्हार मालिका करताना आमच्यासमोर एक खूप सुंदर असा मार्ग होता आणि त्या मार्गावर आमचे उभे होते म्हणजे महेश कोठारे सर. त्यांनी आम्हाला हात दिला, त्यांनी आमच्या खांद्यावर हात ठेवला आणि आम्हाला या इथे बोलावलं. त्यामुळे महेश सरांचे आभार. तसेच जे कॉस्ट्यूम तुम्ही बघताय ते कॉस्ट्यूम क्रिएट करणारे म्हणजे आमच्या नीलिमा कोठारे मॅडम आणि नीता मॅडम, त्या दोघांचे आभार. कारण त्यांचे कॉस्ट्यूम एवढे सुंदर झालेले आहेत की आता मार्केटमध्ये सुद्धा त्याची डुप्लिकेसी व्हायला लागलेली आहे. लोकांना हे कॉस्ट्यूम एवढे आवडलेले आहेत की बरोबर खंडेराय असाच कॉस्ट्यूम करणार, खंडेरायच्या गळ्यामध्ये जे असेल ते रुद्राक्ष असेच असणार, त्याच्याबरोबर ज्या घंटांची माळ असते ती सुद्धा अशीच असणार. अगदी हुबेहूब तसंच रूप साकारलं गेलं असं सगळ्यांना वाटतंय. खरंच त्यांची सुद्धा मेहनत, अगदी हॅट्स ऑफ त्या मेहनतीला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.